आज के दौर में रोजगार मिलना काफी मुश्किल हो गया है। ऐसे में कुछ लोग खुद का व्यवसाय शुरू कर अपने परिवार का पेट पाल रहे हैं। ऐसे ही वाल्मीकि नगर में रहने वाले सुनील कोठारकर हैं, जिन्होंने वड़ा पाव बेचने का व्यवसाय शुरू किया है। सुनील कोठारकर ने श्रीमती मूले नामक महिला से ये थैला चलाने के लिए लिया है। इस थैले पर वड़ा पाव बेचकर वो अपने परिवार का पेट पालते हैं। मगर रोज अच्छा खासा व्यवसाय करने वाले कोठारकर के थैले पर पालिका के अधिकारियों की वक्र दृष्टि पड़ गई और उन अधिकारियों ने कोठारकर को एक बार नहीं बल्कि बार बार परेशान करना शुरू किया है। उन अधिकारी का नाम है डीसी पाटिल, जो अनधिकृत थैला घोषित कर कार्रवाई को अंजाम देने पहुंच जाते हैं। हालांकि यहाँ सवाल ये उठता है कि जब पनवेल पालिका हद में इतने सारे अवैध रूप से पानी पूरी, चाइनीज आदि थैले खड़े हैं, तो सिर्फ कोठारकर पर ही क्यों कार्रवाई की जा रही है। जब यह अधिकारी कोठारकर के पास कार्रवाई करने पहुंचे तो उनका रवैया कैसे था, आप भी देखिए। कारण काय? कारण काय नाही, रोड मध्ये आहे असं नाही साहेब, तुमच्या मनात काहीतरी पाप आहे। पाप नाही, तुम्ही माझ्या एकट्याने बद्दल तुम्ही कारवाई करता। आज एवढ्या गाड्या बदलमध्ये उभ्या आहेत, त्या गाड्या सगळ्यांची आलो आणि माझी एकट्याची गाडी सगळ्यांची आलोल्या सगळ्यांची आलोल्या हजार वेळा पाया पडलो साहेब। सगळ्यांची आलोल्या फोन ठेवायला उभा इथे सगळ्यांची आलोल्या माझी जर तुम्ही गाडी हलवली, मी रॉकेट पेटून अंगावर घेईन, आत्मधन करीन इथे। तुम्ही हात लावा, आत्महत्या करा। इस पूरे मसले पर जब कोठारकर से बात की गई तब उन्होंने क्या कहा, जरा सुनिए। मी सुनीत कोठारकर बोलतोय, सुनीत महादेव कोठारकर। आत्ता थोड्या वेळापूर्वी म्युन्सिपाल्टीचे अधिकारी डीसी पाटील हे आत्ता इथे माझ्या गाडीवरती येऊन गेले। परवा शनिवारी त्यांनी माझी पाण्याची टाकी घेऊन गेली। मग त्यांनी बरेच वेळा मला असा प्रकारचा त्रास दिलेला आहे की इथे तुमची गाडी जी आहे ही इथे रस्त्यावरती लागते, असं त्यांचं म्हणणं आहे। जेणेकरून माझी गाडी ही रस्त्याच्या आतमध्ये आहे, रस्त्याच्या बाउंड्रीच्या आतमध्ये आहे आणि अशा बऱ्याच गाड्या इथे माझ्या जवळच्या परिसरामध्ये आहेत। त्यांना तो कधीही न हलवता तो वारंवार माझीच गाडी हलवायच्या मागे त्याचा काय उद्दिष्ट आहे, त्याच्या मनामध्ये काय हेतू आहे, हा मला समजत नाही आहे। दुसरी गोष्ट अशी की मी त्यांना बऱ्याच वेळा नम्र विनंती केली, साहेब वयाच्या 40 नंतर आता माझ्याकडे काही रोजगार नाही आहे, तर आज मी माझ्या घराच्या जवळच, मी असं नाही की मी पोट भरायला कुठे बाहेर गेलो, मार्केटमध्ये गेलो, अतिक्रमण जागेत करतोय। माझ्या घराच्या समोर मी वडापावची गाडी लावली आणि मी माझा रोजगार सुरू केलाच आहे। माझी पत्नी आणि मी दिवस रात्र आम्ही मेहनत करून हा धंदा सुरू करून आम्ही इथे मरमर काम करून 2 पैसे आमच्या कुटुंबासाठी आम्ही जमवायचा आणि परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न करत असताना एक मराठी माणूस या नात्याने आणि घराजवळच गाडी लावलेली असताना वारंवार त्रास देणं, आत्तापर्यंत त्यांनी मला 3 वेळा पावत्या साहेब भरून माझ्या पावत्या भरायला लावलेल्या होत्या, माझ्याकडनं दंड स्वीकारलेला आहे। काही कारणानुसार मला वारंवार त्रास देण्यात येत आहे आणि मी प्रत्येक वेळी त्यांना प्रेमाने सांगत आहे की साहेब जाऊ द्या, मी मराठी माणूस आहे, माझ्या घराजवळच धंदा करतो, माझी गाडी रस्त्यावरही सुद्धा नाही आहे। तरी सुद्धा प्रत्येक वेळी डीसी पाटील साहेबांच्या मनामध्ये काय आहे की त्यांना काय हवं आहे का माझ्याकडून, का मी त्यांचा दुश्मन आहे का लहानपणीचा, का माझे कुटुंबीय त्याचे दुश्मन आहेत का, की माझ्या एकट्यावरच तुम्ही हा जो अत्याचार करता। हालांकि इस विषय पर पार्षद नितिन पाटिल ने भी अपनी प्रतिक्रिया दी और पालिका से यह सवाल पूछा है कि अगर यह थैला अवैध रूप से खड़ा है तो बाकी अवैध कामों पर कार्रवाई क्यों नहीं हो रही है। पनवेल नगर परिषदेतील अतिक्रमण विभागातील डीसी पाटील हे अधिकारी गेले काही दिवसांपासून जाणून बुजून ठराविक हातगाडीवाल्यांनाच त्रास देत आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या। त्याची चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य आढळले। काही हातगाडीवाल्यांकडनं डीसी पाटील हे जाणून म्हणून जबाब आणून काही चिरीमेरी घेत असल्याचा संशय यामुळे येतो। डीसी पाटील हे अधिकारी गेले 3 दिवस प्रभाग क्रमांक 5 मधील श्रीलॉजच्या बाजूला एक वडापावच्या गाडीवर जाऊन तुझी हातगाडी काढून टाक, नाहीतर तुला तुझी हातगाडी तोडून टाकीन, अशा स्वरूपाच्या धमक्या देत होते। या कोठारकर यांची गाडी मुळे या विधवा स्त्रीच्या नावावर परवाना असलेली गाडी आहे। मुळे यांचा सांभाळ श्री कोठारकर करतात आणि त्यांचा सांभाळ करत असताना कोठारकर यांनी त्यांचं लायसन वापरून तिथे वडापावची गाडी लावलेली आहे। मी मुख्याधिकाऱ्यांना आणि डीसी पाटलाने याद्वारे इशारा देतो की आपण जर अशा जाणून पक्षपातीपणाने कारवाई करत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही।
तुम्ही जर सगळं शहर स्वच्छ करायला गेलात, अगदी शहर पक्षपातीपणाने जर शहर स्वच्छ करायला गेलात तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण पक्षपातीपणाने एखाद दुसऱ्या गादगाडीवाल्यांवर जर तुम्ही कारवाई करत असाल तर मात्र आम्ही तुमची ही जुलूमशाही, दडपशाही सहन करणार नाही. याची नक्कीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तुमची चौकशी लावू, याची आपण नोंद घ्यावी.